नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणी पहिल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे। धर्मांतर प्रकरणी नाशिक रोड न्यायालयात 1,500 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खानसह मतीन पटेल याच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत। एसआयटीनं 17 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना 7 जागांवर ठाम असून तडजोडीस तयार नाहीये। शिवसेनेनं भाजपसमोर आधीच्या 5 आणि आधीच्या 2 अशा 7 जागांचा प्रस्ताव ठेवलेला होता। मात्र भाजपनं केवळ 3 ते 4 जागा शिवसेनेला देऊ केलेल्या आहेत। लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, पण आता 7 जागा मिळाव्यात अशी ठाम भूमिका शिवसेनेची असल्याचं सूत्रांची माहिती आहे। पुढची बातमी, एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना कडक शब्दामध्ये समज दिली आहे। महायुती संदर्भामध्ये वक्तव्य करणं थांबवा, महायुतीमध्ये फूट पडेल असं काहीही बोलू नका, अशा सूचना शिंदेंनी दिलेल्या आहेत। आम्ही तिन्ही मित्र पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचं ठरवलंय, त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्य करू नका असं शिंदेंनी फोन करून शिरसाटांना बजावलंय। सिंधुदुर्ग रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेची मूळची जागा शिवसेनेची आहे, राष्ट्रवादीची नाही असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी केलाय। सुनील तटकरेंना कोकणची जागा फुकटची मिळाली, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी तटकरेंनी काहीही केलं नाही अशी टीका जाधव यांनी केली आहे। सगळे सदस्य आम्ही निवडून आणायचे आणि तटकरे यांनी आयते येऊन उमेदवारी घेण्याचं काम करायचं असा आरोप देखील भास्कर जाधवांनी केलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना भेटल्यानं या चर्चांना हवा मिळाली आहे। ठाकरेंच्या काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांचा देखील समावेश आहे। दरम्यान आता नागेश पाटील आष्टीकर यांनी ऑपरेशन टायगरवरती भाष्य केलंय। आमच्या कोणत्याही खासदाराच्या मनात पक्षांतर करण्याचा विचार नाहीये। कामानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे जावंच लागतं असं स्पष्टीकरण आष्टीकरांनी दिलंय। 2 वर्षांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत, पण हे ऑपरेशन होणार कधी असा सवाल करत ऑपरेशन टायगरचं नाव बदला असा टोला देखील आष्टीकरांनी लगावलाय। मुंबई आणि परिसरातल्या जवळपास 1 लाख टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याचा निर्धार परिवहन विभागानं केलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून परिवहन खात्यानं मराठी अभ्यास पुस्तिका तयार केली आहे। या पुस्तिकेतून रिक्षा टॅक्सी चालकांना छोट्या छोट्या वाक्यांमधून मराठी शिकवली जाणार आहे। या पुस्तिकेमधून रिक्षा टॅक्सी चालकांना प्रवाशांना चाचा आणि मौसी नाही तर काका आणि मावशी म्हणण्याचा सल्ला देण्यात गेला आहे। मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहाय्यानं अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी शिका कार्यशाळा आयोजित करण्यात आली। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी मुद्द्यावरून मुंबईतल्या राजकारणानं चांगलाच जोर धरलाय। स्वित्झर्लंडच्या दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये झालेल्या कराराच्या अनुषंगानं राज्यातील औद्योगिक पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। जमीन वाटप, परवानगी आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्यास सांगण्यात आलंय। सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवरती लक्ष ठेवण्यासाठी MIDC, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयामधील 10 प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी 10 प्रकल्प हे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनवण्याच्या तयारीत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। प्रशासनानं पुढाकार घेऊन जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे आणि परवानग्या पुढील 3 महिन्यांमध्ये पूर्ण कराव्यात असेही निर्देश दिलेत। उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय। शिंदे गटाचे नगरसेवक विकी सिंग लबाना यांचं नगरसेवक पद हे रद्द करण्यात आलंय। जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर आयुक्तांनी आदेश जारी केलेत। नाशिकमधल्या कळवण इथं विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावरती फेकून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलाय। कांद्याला 3,000 रुपये हमी भाव द्या, रासायनिक खतांचा वाढलेला भाव कमी करा, डिझेल पेट्रोलचा तुटवडा होतोय, मुबलक डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। तर भविष्यामध्ये कांद्याचं योग्य धोरण न आखल्यास यापेक्षा देखील तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। अहिल्यानगर तालुक्यातल्या देहरे आणि शिंगवे नाईक इथं उन्हाळी कांदा लागवडीसाठी वापरण्यात आलेलं बियाणं बनावट निघाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या प्रकरणी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आणि श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राच्या संचालकाविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
शिंगवे नाईक इथले शेतकरी बाळासाहेब जाधव यांनी 5 एकरावरती तर देहरे इथले शेतकरी आदर्श भगत यांनी 3 एकरावरती उन्हाळी कांद्याची लागवड केलेली होती. मात्र 2 लागवडीच्या महिन्यांनी कांद्याला डेंगळं येणं, जोडा कांदा तयार होणं, पातीची वाढ खुंटल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली. तर महाबीज आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी पाहणी केल्यानंतर सदोष बियाणांमुळे शेतकऱ्यांचं 100% नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी या प्रकरणाची दखल घेत याबाबत गुन्हा दाखल करून घेतलाय. अकोला शहरातील गुडधी भागामध्ये महापालिकेच्या बेपर्वाईमुळे 2 महिन्यांपासून पाणी टंचाई आहे. या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं नागरिकांसह रस्त्यावरती ठिय्या आंदोलन केलं. रस्त्याचं काम सुरू असताना कंत्राटदाराच्या चुकीमुळे पाईपलाईन फुटली. मात्र 2 महिने उलटूनही महापालिकेनं दुरुस्ती केली नाही. ऐन उन्हाळ्यामध्ये गुडधीमध्ये जलसंकट उभं राहिलंय. तर आंदोलनानंतर पाणीपुरवठा विभागानं अभियंता अमोल डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या रोषानंतर 1 तारखेपर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचं आणि तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन महापालिकेनं दिलंय. बुलढाण्यात गेल्या 5 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचं अनुदान न मिळाल्यामुळे जिल्हाभरामधील महिलांनी जिल्हा मुख्यालय गाठलं. संतप्त महिलांनी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील असंख्य महिलांना अनुदान मिळालेलं नाही. आमच्याकडे शेती नाही, वाहन नाही, तरी देखील योजनेचे पैसे मिळत नाहीत, असा आक्रोश यावेळी महिलांनी केलाय. महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचे खासगी स्वीय सहाय्यकावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. तटकरे यांचे स्वीय सहाय्यक राजेश गायकवाड हे विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलत आणि धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. जळगाव महिला बाल कल्याण विकास अधिकारी रफिक तडवी यांनी हे आरोप केलेले आहेत. राजेश गायकवाड यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी करणारं निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. पण या आरोपामुळे एकच खळबळ उडालेली आहे. साताऱ्यातील लिंब इथं युवा विचार केसरी यांच्या वतीनं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये तब्बल 490 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये साताऱ्याचा बलमा आणि नातेपुते इथल्या सचिन ही बैलजोडी यंदाची युवा विचार केसरीची मानकरी ठरली आहे. ही थरारक स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा शौकीन लिंब परिसरामध्ये दाखल झाले होते. गेले काही दिवस सिंधुदुर्गात हैदोस घालणारा ओंकार हत्ती सध्या सावंतवाडीमधील वाफोली परिसरामध्ये धरणात पाण्यात आनंद लुटतोय. धरणाच्या पाण्यात मनसोक्त डुंबून झाल्यावरती डौलदार चालीनं पाण्याबाहेर पडणाऱ्या ओंकारची दृश्य स्थानिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. रक्तदान शिबिराला भेट देत अमित ठाकरे यांनी रक्तदात्यांचं अभिनंदन केलं आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मराठी गीत गाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यानंतर अमित ठाकरेंनी वात्सल्य ट्रस्टमध्ये जाऊन अनाथ मुलांना भेटवस्तूंचं वाटपही केलं. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरामध्ये अवघ्या 500 रुपयांसाठी 18 एकर शेतीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हिवरखेड इथल्या शेतकरी मुकुंद अग्रवाल यांच्या चिचारी शिवारातल्या शेताला गुरुवारी दुपारी आग लावण्यात आली आहे. या आगीमध्ये संत्रा, सीताफळ, आंबा, बांबू, सिंचन साहित्य आणि गोठा जळून खाक झालेला आहे. प्राथमिक अंदाजानुसार 10 लाख रुपयांहून अधिक नुकसान झालंय. पोलिसांनी नई तलाई गावामधील रमेश काजदेकर या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. आम्ही सर्वांनी मिळून आग विझवली. खूप मोठी आग आहे. माझी ड्रीप लक्षावधी रुपयाची ड्रीप, लक्षावधी रुपयाचे कमीत कमी 200 झाडे, संत्र्याचे 200 झाडं, सीताफळाचे आणि खूप मोठे हे बाशाचे झाडं आणि पूर्ण कंपाऊंड जळलेलं आहे. तरी माझं लक्षावधी रुपयाचं नुकसान या सदर इस्माचं माझं कोणतंही घेणं देणं नसून माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. कल्याण पोलिसांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई करत कुख्यात पठाण गँगचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत तब्बल 34 कोटी रुपये किमतीचे 9 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. पठाण गँगचा म्होरक्या अमजद पठाण याच्या विरोधामध्ये याआधी देखील आंतरराज्य ड्रग्ज तस्करी प्रकरणी आणि त्याचबरोबर हत्येसारखे गंभीर स्वरूपाचे 20 गुन्हे दाखल आहेत.
साधारणपणे हे जे आरोपी आहेत याच्या आरोपीच्यावरती पण यापूर्वी सगळे गुन्हे दाखल आहेत. यातला जो मेन आरोपी जो अमजद पठाण म्हणून आरोपी आहे त्याच्यावरती यापूर्वीचे 20 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये या महाराष्ट्रातील असतील, कल्याणमधील असतील, कल्याणच्या बाहेरसुद्धा आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जाऊन त्याच्यावरती नाकोडीचे गुन्हे दाखल आहेत. असा हा एक आंतर राज्य टोळीचा हा प्रमुख आहे आणि हा पूर्णपणे मागच्या एक 4 ते 5 महिन्यांपासून आमची पूर्णपणे टीम वर्कआउट करत होती त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आपल्याला आता यश मिळालेलं आहे. त्याच्यावर इतरही आपण 4 साथीदारांना अटक केलेली आहे. हा जो माल नाशिकपासून नंतर कल्याणनंतर तो मुंबई सायनपर्यंत जात होता असं आपल्याकडं पूर्ण हे रॅकेट आतापर्यंत त्यात बंदोबस्त केलेला आहे. सांगलीच्या विटा परिसरात बोंदुगिरी, अंधश्रद्धा आणि नरबळीच्या भीतीचा वापर करून एका कुटुंबाची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. आरोपींनी देव अंगात येतो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज अंगात येतात असं नाटक रचून कुटुंबियांना वर्षानुवर्ष मानसिक छळ केला. या प्रकरणी अखेर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरं बघायला गेलं तर लोकांना यामध्ये भीती घालणे असतील की तुमच्या मृत्यूदोष आहे, तुम्हाला होम हवन करावे लागतील. ह्या सगळ्या भानगडींमध्ये त्या महाराजांनी कित्येक लोकांना स्मशानभूमीतील हाडे गोळा करून त्याच्यावरती होम हवन पूजादार करून त्याच्यावरती प्रक्रिया म्हणजे त्यांची पूजा करून त्याला अमक्या ठिकाणी जाऊन पुरावी लागेल अशा प्रकारे लोकांना म्हणजे करण्यास भाग पाडले. या अघोरी कृत्य करण्याच्या ह्यानं वेटाच्या कातीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि अघोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेला आहे. याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. बीडच्या पिपरपाडा गावात उपसरपंच पदाच्या निवडीवरून एकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना बीडच्या पिपरवाडा इथं घडलेली आहे. इतकंच नाही तर मारहाण केलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. गावात ग्रामपंचायत सदस्याची बैठक सुरू असताना उपसरपंच निवडीवरून वाद झाला. तू उपसरपंच पदाचा राजीनामा का देऊ देत नाहीस असं म्हणत रमेश तिडके याला लाकडानं मारहाण करण्यात आली. रमेश तिडकेच्या फिर्यादीवरून महादेव तिडके, विश्वनाथ तिडके, सतीश तिडके, शिवाजी तिडके, वैजनाथ तिडके, त्याचबरोबर बाळासाहेब तिडके, परमेश्वर तिडके, ज्ञानेश्वर तिडके यांच्या विरोधामध्ये धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमधील कैलास कॉलनी चौक परिसरामध्ये जुन्या वादातून भर रस्त्यामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणात चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव या दोघांना अटक केली आहे. तर या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात दिलंय. त्यानंतर दोघांना देखील कल्याण न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगर कैलास कॉलनीमध्ये काल रात्री झालेल्या गोळीबारात अमन चव्हाण आणि अनिल चव्हाण या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. तर 4 जण जखमी झालेले होते. या घटनेमध्ये बाईकवरून आलेल्या 8-10 जणांच्या टोळीनं अंधाधुंद असा गोळीबार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं. काल रोजी जे आहे तो यातला जो इतर जो आरोपी आहे तो तिथं कैलास कॉलनीमध्ये जात असताना त्यांचा परत वाद झाला आणि वादातून त्याचं पर्यावसन जे आहे ते या गुन्ह्यामध्ये झालेलं आहे. यामध्ये एकूण 5 आरोपी फिर्यादीने सांगितले होते आणि त्यातले 2 मुख्य आरोपी जे आहेत ते आपण ज्यांनी फायरिंग केलेलं आहे त्यांना पकडण्यात आम्हाला आणि गुन्हे शाखा ठाणे शहर यांना यश आलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे. उल्हासनगरातल्या कैलास कॉलनी चौक परिसरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणामागे मोठी राजकीय आणि गुन्हेगारी पाळंमुळं दडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या गोळीबारानंतर हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या प्रकरणात दीपक ठाकूर यांनी भाजप नगरसेवक प्रधान पाटील आणि त्यांचा नातेवाईक सागर पाटील यांच्यासह 9-10 जणांविरोधात जीवघेणा हल्ला, गोळीबार आणि तोडफोड करण्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणामध्ये हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पण भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची किंवा नार्को टेस्ट करण्याची मागणी केलेली आहे. प्रधान पाटिल इधर का नगर सेवक है और उसका रिश्ते में भतीजा या कुछ तो लगता है. मैंने जो स्टेटमेंट दिया है अभी मैंने बताया कि ये लोग ने प्लानिंग किया है तो मेन ये लोग ही है.
और पुलिस का बोलना है कि हम तपास कर रहे, वो आरोपी ही है, मेरा इनसे कुछ है ही नहीं, प्लॅनिंग ही वो लोग ने की आहे. सागर पाटील, निशांत पाटील, तेजस पाटील, सुशांत पाटील और प्रधान पाटील. माझं तू नाव जे आलं ना तर मी बोलू CBIने माझी नार्कोटच करा आणि या प्रकरणाशी माझा कुठल्याही प्रकारे संबंध नाही आणि काही राजकीय लोक जाणून बुजून माझं नाव घेण्याचा प्रयत्न करत असणार. मला या कोणाशी काही संबंधच नाही आणि कोणी कोणाला काय केलं ते सुद्धा मला माहिती नाही. कल रात को जो कैलाश कॉलोनी में हुआ विषय, उसमें मेरे पति का कुछ भी हाथ नहीं है. ये दीपक ठाकुर मेरे पति का झूठा नाम 2020 से डाल रहा है, हमको बहुत त्रास दे रहा है. ये हमको न्याय चाहिए. कुछ भी होता है ये दीपक ठाकुर हमेशा सागर पाटील, तेजस पाटीलचं नाव टाकतं. तो ये दीपक ठाकुर हमको कम से कम 5-6 सालों से बहुत त्रास दे रहा है. बहुत हमको न्याय पाहिजे. उल्हासनगर गोळीबार प्रकरणात मृताच्या कुटुंबियांनी उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी कैलास कॉलनी परिसरामधील नागरिक रस्त्यावरती उतरले आणि रास्ता रोको आंदोलन केलं. काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलंय. मानव वन्यजीव संघर्षात एकाच घटनेत सर्वाधिक 4 मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीत घडली आहे. तेंदूपानं तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवरती वाघानं केलेल्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झालाय. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावरती अचानक हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजलेली असून लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरतेय. दिल्ली उच्च न्यायालयानं 2020 सालच्या दिल्ली दंगलीशी संबंधित एका प्रकरणात JNUचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. त्याच्या आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि आईवरती शस्त्रक्रियेची गरज विचारात घेता न्यायालयानं उमर खालिदची मागणी मान्य करत अंतरिम दिलासा दिला. उमर खालिदला न्यायालयानं अटी आणि शर्तींसह 1 ते 3 जूनच्या कालावधीसाठी अंतरिम जामीन मंजूर केलाय. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. शहादा सावळदा या पाट्यावरती चालत्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून भस्मसात झालाय. तर ट्रकमधील इन्व्हर्टर आणि बॅटरीचं मोठं नुकसान झालंय. बॅटरीच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता आहे. शहादा नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली. तर या घटनेमुळे महामार्गावरती काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जंगलात जळाऊ लाकूड आणि झाडू कोंड्या तोडण्यासाठी गेलेल्या इस्मावरती वाघानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ही व्यक्ती ठार झाली आहे. भंडाऱ्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रामधल्या कोंदुर्ली जंगलाच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. बाबूराव पिल्लेवान असं मृत व्यक्तीचं नाव आहे. घटनेच्या वेळी मृतकासोबत अन्य काही नागरिक देखील होते. तर वाघाच्या हल्ल्यानंतर आरडाओरडाचा आवाज ऐकून सहकाऱ्यांनी धाव घेतली. मात्र त्यांना वाघ दिसला नाही. या सर्वांनी केलेल्या आवाजामुळे वाघ पळून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या घटनेचं गांभीर्य ओळखून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शिकार केल्यानंतर वाघ त्याच परिसरामध्ये असल्यानं वन कर्मचाऱ्यांनी फटाक्यांच्या बंदुकीचा वापर करून घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. नांदेडच्या बिलोली उपजिल्हा रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णालयातील गॅस संपल्यामुळे आणि जेवणाचं कंत्राट असलेला कंत्राटदार पळून गेल्यामुळे रुग्णांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून स्थानिकांनी दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. नवी मुंबईत जमिनीत गुंतवणूक करण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रवींद्र रोहिदास नायक या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तो फार्म अँड लँड कंपनीचा संचालक असून त्याचं कार्यालय हे सांदपाडा इथं आहे. याच कार्यालयामधून आर्थिक व्यवहार केले जात होते. पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागानं ही कारवाई केलेली आहे. तर या विरोधात यापूर्वी देखील असाच गुन्हा दाखल आहे. आरोपीनं आतापर्यंत 30,09,000 रुपयांची फसवणूक केलेली असून हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तर फार्म अँड लँड कंपनीकडून पनवेल परिसरामध्ये प्लॉट आणि जमीन विक्रीच्या नावाखाली मोठी आर्थिक फसवणूक सुरू आहे. धावत्या ट्रकला पकडून जीवघेणा स्टंट करणाऱ्या दुचाकी स्वारावरती पालघर पोलिसांनी कारवाई केली आहे. केडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणानं धावत्या ट्रकला पकडून दुचाकी चालवल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला. तर या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावरती पोलिसांनी दुचाकीचा शोध घेत या दुचाकी स्वारावरती कारवाई केली आहे. जीवघेणा स्टंट करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, त्याचबरोबर वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन पालघर पोलिसांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात अटकेत असलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचं अखेर निलंबन करण्यात आलंय। SIT कडून सुरू असलेल्या तपासादरम्यान राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला असून अटकेच्या तारखेपासून निलंबन लागू करण्यात आलंय। तर या घोटाळ्यात भूसंपादन निवाडा साधारण 68.58 कोटी वाढीव मोबदला हा मंजूर झाल्याचा आरोप आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। जय महेश साखर कारखाना परिसरामध्ये विहिरीत आडव्या बोरच्या ड्रिलिंगचं काम सुरू असताना अपघात झाला। या दुर्घटनेमध्ये 2 मजुरांचा जागीच मृत्यू झालेला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी आणि वादळी पावसाचा फटका बसलेला आहे। देवळाणे या गावामध्ये जोरदार वाऱ्यामुळे एका घराचं छत कोसळून 2 वृद्ध महिला आणि एका लहान मुलाला गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची विचारपूस केली आणि उपचाराचा खर्च स्वतः उचलणार असं सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये विजेच्या पोलवरती काम करत असताना शॉक लागून संकेत हरिश्चंद्र पवार या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। संकेत पवार हे गेली अनेक वर्ष वीज वितरण कंपनीच्या खासगी ठेकेदाराकडे काम करत होते। या घटनेमुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आणखी एका आरोपीला अटक केलेली आहे। पुण्यातील मनीषा हवालदार यांना फिजिक्सची प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील ही आतापर्यंतची 11वी अटक आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी तपासाला वेग आलेला आहे। सीबीआय पथक लातूरमध्ये दाखल झालेला असून 4थ्या डॉक्टर सीबीआयच्या रडारवरती आहे। बालरोग तज्ज्ञ असलेल्या या डॉक्टरची तपासणी सुरू झाली आहे। सीबीआयनं हळूहळू फास आवळायला सुरुवात केली। पेपर विकत घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी केली जाते। सकाळी एका डॉक्टरची चौकशी झाल्यानंतर पथक आता दुसऱ्या डॉक्टरकडे दाखल झालं। लातूर शहरात नीट पेपरफुटी प्रकरणी जुना औसा रोड परिसरामधील एका BAMS डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांनी चौकशी केली। संबंधित डॉक्टरांची कागदपत्र आणि संपर्काची पडताळणी करण्यात आली आहे। या चौकशीनंतर तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना माफीचा साक्षीदार बनवलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। सीबीआयच्या चौकशीमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेले असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा त्यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा विचार करतायत। गुरुवारी रात्रभर शिरुरेची पुण्याच्या कार्यालयात सीबीआयनं कसून चौकशी केली आहे। तर शिरुरेनं स्वतःच्या मुलासाठी मोटेगावकरकडून पेपर घेतलेला होता। लातूरमधील MIDC परिसरात सुरू असलेल्या क्लासला प्रशासनानं दणका दिलाय। MIDC मधील क्लास आणि हॉटेल तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। MIDC परिसरामधील अनेक गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या खासगी क्लासला यामुळे दणका बसलेला आहे। उद्योग केंद्रांनी या मीटिंगचा रेफरन्स घेऊन लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था या संस्थेस तात्काळ पत्र दिले की उत्पादक कारखाने उत्पादनाचे व्यवसाय सोडून बाकी सर्व व्यवसाय ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, खानावळ्या आणि हॉटेल किंवा इतर त्याला पूरक व्यवसाय असे तातडीने बंद करून अनुपालन अहवाल सादर करावा असे संस्थेस निर्देश दिले व त्या अनुपालन अहवाल न केल्यास तात्काळ संस्थेवरती कारवाई केली जाईल असं त्यांनी तातडीने पत्र काढले।